विश्वासघाताने माझं खूप जास्त नुकसान केलंय. तिच्या आयुष्यात मला वाटतं की माझा प्रवास तिथपर्यंत त्याच पॉइंट पर्यंत होता आणि देन वी हॅड टू पार्ट वेज. तिथून पुढे मला कोणी असं आजपर्यंत नाही बोललंय की यू हॅव टू अर्न युअर व्हॅनिटी. कुठल्या अनुभवाबद्दल तुला बोलायचं ते विचार मग आपण बोलू. धाडस मला असं वाटतं प्रेमात पडायला मी तरी कधीच घाबरत नाही प्रेमात पडायला. त्यानंतर लिटरली सगळं बदललं. नवीन कितीही काही घडलं तरी काही गोष्टी या मनाच्या ट्रंकेत राहतातच. म्हणजे मनाच्या माळ्यावर त्या कितीही फेकून दिल्या तरी कधी एकेकाळी त्या जीवापाड जपलेल्या असतातच. पण काय करायचं, काही टिकाऊ वाटणारी नाती अचानक टाकाऊ बनून जातात. नात्यांची समीकरणं बदलतात आणि मग त्यानंतर सगळं बदललं. नमस्कार, मी सानिका. त्यानंतर सगळं बदललं मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपण यामध्ये आयुष्याविषयी बोलतोय, म्हणजे आपण कायमच अचीवमेंट्सबद्दल बोलत असतो, काय सगळं चांगलं घडलं त्याविषयी बोलत असतो, पण लोजबद्दल आपण तितकंसं बोलत नाही. पण जेव्हा हे हायज आणि लोजसुद्धा आयुष्यात येतात तेव्हा या नोट्समधूनच आयुष्याचं एक सुंदर गाणं बनून जातं. आज जो गेस्ट आपल्याला भेटायला आलेला आहे त्याच्यासाठी ऑडियन्स गाणं म्हणत असतात. नको रे दुरावा. फिल्म्स, टेलिव्हिजन, नाटक अशा सगळ्या ठिकाणी ज्याने कष्टानं मिळवलंय काम, गाळलाय घाम आणि मिळवलंय यश असा सुयश आहे आपल्यासोबत. वेलकम सुयश. थँक्यू. सुयश, मी तुझ्या इतक्या वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत की मला खूप आनंद होतोय या फॉर्मॅटमध्ये तुझ्याबरोबर आज गप्पा मारताना. सो त्यानंतर सगळं बदललं. मी खूप जणांशी जेव्हा जेव्हा या कॉन्सेप्टबद्दल बोलतीये तेव्हा अनेकांनी सांगितलं की आई गेली त्यानंतर बदललं, अपघात झाला त्यानंतर बदललं, ब्रेकअप झालं त्यानंतर बदललं. तुझ्या बाबतीत हा टर्निंग पॉइंट 180 डिग्रीज जे आयुष्य बदलतं अशी मेजर घटना नेमकी कुठली घडली? वेल, टू स्टार्ट मला असं वाटतं की त्यानंतर सगळं बदललं हे आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काही फेजेस नंतर अनुभवत असतो. सो प्रत्येकाच्या आयुष्यात बदल होत असतात आणि त्याला मी पण अपवाद नाही आहे. माझ्याही आयुष्यात टप्प्याटप्प्याला अनेक बदल घडत गेले आणि त्यानंतर सगळं बदललं असं म्हणण्याची वेळ माझ्यावर खूप वेळा आली. टू स्टार्ट विथ मला वाटतं माझं लहानपण खूप चांगलं गेलं. माझं अपब्रिंगिंग खूप चांगलं होतं. माझ्या आईवडिलांनी खूप कष्ट करून मला जे काही हवं आहे ते सगळं माझ्या हातात दिलं. जो ॲक्च्युली त्यांना खूप स्ट्रगल होता त्यांच्या आयुष्यात, पण दे मेड शुअर की त्यांच्या मुलांना कधीच तो स्ट्रगल अनुभवायला मिळणार नाही. सो दे ॲक्च्युली गेव मी एव्हरीथिंग ऑन अ सिल्वर प्लॅटर. आय हॅड एव्हरीथिंग अवेलेबल वेन आय वॉज अ किड. मला लहान असताना कुठल्याही गोष्टीची अडचण भासू नाही दिली त्यांनी. सो माझं लहानपण तसं खूप सोपं गेलं आणि मला वाटतं मी खूप फॉर्च्युनेट आहे त्या बाबतीत. पण ते मला वाटतं ते जोपर्यंत मी माझं करिअर निवडत नव्हतं तोपर्यंतचा तो प्रवास खूप सोपा होता. कारण आईबाबांना असं वाटत होतं की हां, आता आपण याच्यासाठी एवढं सगळं केलंय तर हा सुद्धा आपलं ऐकेल आणि इंजिनिअरिंग करेल किंवा डॉक्टर म्हणून कुठेतरी सेटल होईल. हा, मग काहीतरी त्यांना अजिबात अशी अपेक्षा नव्हती की मी असं क्षेत्र निवडेल जे इतकं अनसर्टन आहे, इतकं अनशुअर आहे. आणि एस्पेशली जेव्हा ह्या क्षेत्रात माझ्या अख्ख्या फॅमिलीमधलं कोणीच नाही आहे. सो दॅट वॉज अ शॉक फॉर देम. त्यानंतर लिटरली सगळं बदललं. म्हणजे जेव्हा मी हे सांगितलं की मला करिअर अभिनेता म्हणून करायचं आहे, त्यानंतर बाबा वॉज व्हेरी अपसेट. बाबा वॉज नॉट व्हेरी नॉट फॉर म्हणण्यापेक्षा बाबांचं नेहमी हे म्हणणं होतं की तू आधी शिक्षण घे, व्यवस्थित काहीतरी एक करिअर सेट कर आणि मग तुला जे हवं ते कर. तू आत्ता डायरेक्ट या क्षेत्राकडे उडी मारू नको, कारण आम्हाला दोघांनाही या क्षेत्राची काही माहिती नाही आहे. पण त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की मग जर तुला हे करायचं असेल, हे क्षेत्र निवडायचं असेल तर तुला तुझी ॲडमिशन, तुझं कॉलेज, ते सगळं तुझं बघावं लागेल. आम्ही काही सपोर्ट नाही करणार. सो हा चॅलेंज जेव्हा त्यांनी दिला तेव्हा मी नाटक करायचं म्हणून 1 वर्ष गॅप घेतली आणि मी खूप धडपड करून फायनली फर्ग्युसन महाविद्यालयात ॲडमिशन मिळवली. आणि ती ॲडमिशन मिळाल्यानंतर द फर्स्ट बुक
अभिनयाचं पहिलं पुस्तक म्हणजे एक अभिनय साधना नावाचं पुस्तक होतं. स्टॅनिस्लाव्स्कीच्या मेथड ऍक्टिंग बद्दलचं ते पुस्तक होतं. द फर्स्ट बुक वॉज गिफ्टेड टू मी बाय माय फादर. अँड फ्रॉम देन आय वॉज लाईक हे वेगळं आहे, हे आजपर्यंत घडलं नाहीये माझ्या आयुष्यात. आणि तो ऍक्सेप्टन्स त्यांनी दाखवला. आणि आय थिंक दॅट माझ्या बाबांचं माझ्यासमोर सगळ्यात मोठं उदाहरण आहे की त्यांनी आयुष्यात खूप स्ट्रगल्स फेस केले. आणि ही त्यांनी मला शिकवलं की तुमच्या आयुष्यात येणारे बदल तुम्ही वेळोवेळी ऍक्सेप्ट करण्याची ताकद ठेवली पाहिजे. आपण या सगळ्या स्पॅनमध्ये खूप लोकांना भेटत असतो, काही त्यातली खूप स्पेशल बनून जातात, काही आपल्याला वाटतं की आता ही आपल्याबरोबर आयुष्यभर आपल्याबरोबर राहतील, साथ देतील, पण तसं होत नाही. त्यांचे हात अलगदपणे हातातून निघतात. तर माणसं निघून जातात, सुटतात का काही माणसं सोडावी लागतात? हे तू मला 10 वर्षापूर्वी विचारलं असतंस तर मी कदाचित खूप रागात उत्तर दिलं असतं या गोष्टीचं. पण आता मला असं वाटतं की तुमच्या आयुष्याच्या प्रवासात काही जणांची साथ तेवढ्या पॉईंटपर्यंतच असते आणि यू हॅव टू ऍक्सेप्ट की तुम्हाला ते लेट गो पण करता आलं पाहिजे. तुम्ही धरून नाही ठेवू शकत एखाद्या व्यक्ती. आणि जर धरून ठेवायची वेळ येत असेल एखाद्या व्यक्तीला तर मग चुकतंय काहीतरी. कारण ती वेळ आलीच नाही पाहिजे. जी माणसं तुमच्या आयुष्यात शेवटपर्यंत राहणार आहेत किंवा राहावीत असं तुम्हाला वाटतंय, ती एफर्टलेसली राहायला पाहिजेत. त्यासाठी जर तुम्हाला खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागत असतील, तुम्हाला लोकांच्या फेवरेटिझमच्या बुक्समध्ये राहण्यासाठी खूप जास्त कष्ट घ्यावे लागत असतील, तर मग तुमचं काहीतरी चुकतंय. लोक विदाऊट एफर्ट्स तुमच्या आयुष्यात राहत असतील तर ती तुमची माणसं आहेत. सो येस, माझ्या आयुष्यात पण अशी अनेक जवळची माणसं दुरावली, काही जणांनी वेगळे मार्ग निवडले. सो हे अनुभव मलाही आलेत. त्याबद्दल कुठल्या अनुभवाबद्दल तुला बोलायचं ते विचार, मग आपण बोलू. येस, मी याकडे येणारच होते की तुझी आणि अक्षयाची रिलेशनशिप ही जगजाहीर होती आणि फॉलोईंग होतं एक मोठं त्या जोडीसाठी सुद्धा. अक्षयानंतर सगळं बदललं. अक्षयाच्या आधीही मी तो अनुभव घेतला होता. सो माझ्याबरोबर हे पहिल्यांदा घडत नव्हतं. पण अक्षयाबरोबर वी हॅड अ गुड रिलेशन आणि आमची मैत्री चांगली होती. आम्ही दोघं एकमेकांना समजून घेऊ शकत होतो. सो मला वाटतं की जेव्हा तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलंय हे तिला जाणवलं आणि तिने मला ते एक मित्र म्हणून सांगितलं, तेव्हा आय हॅड टू रिस्पेक्ट इट आणि आय हॅव टू लेट गो. आय हॅड टू लेट गो. कारण मी एक मला वाटतं प्रेम किंवा रिलेशनशिप्स बाबतीत स्पेशली एकच व्यक्ती जर खूप ताणून धरत असेल ना, तर ते रिलेशन फार त्याची दिशा फार बदलते. ते वेगळ्याच कुठल्या तरी दिशेने भरकटायला लागतं आणि ते तुम्हाला त्यावेळेला जाणवत नाही. मलाही ते जाणवत नव्हतं. सो आय डेफिनेटली आय वोंट ब्लेम एनीवन फॉर इट. व्हॉट एव्हर जे काही झालं त्या बाबतीत मला काही कोणाला दोषी नाही ठरवायचंय. आणि तिच्या आयुष्यात मला वाटतं की माझा प्रवास तिथपर्यंत त्याच पॉईंटपर्यंत होता आणि देन वी हॅड टू पार्ट वेज. आम्ही मित्र आहोत आजही. आम्हाला असं काही एकमेकांशी बोलण्याचा किंवा एकमेकांना समोरासमोर बघण्याचा इश्यू नाही आहे किंवा काही तसा प्रॉब्लेम नाही आहे. पण मीडियानी त्या ॲक्च्युली खूप चुकीच्या पद्धतीने त्या गोष्टी लोकांसमोर मांडल्या गेल्या. म्हणजे माझा साखरपुडा झालाय अशी न्यूज आम्हाला जेव्हा कळली तर तेव्हा आम्ही दोघंही असे होतो की साखरपुडा कधी केला आपण. म्हणजे झालं असं होतं की कोल्हापूरच्या कुठल्या तरी ज्वेलर्सचं काहीतरी अक्षयाबरोबर कोलॅबरेशन होतं. तिने ती एक अंगठी घातली होती आणि आम्ही दोघांनी एक फोटो पोस्ट केला होता, त्याच्यात ती अंगठी दिसत होती. तर लोकांनी असं अज्युम केलं की आमचा साखरपुडा झालाय. आणि मग वाटेल त्या बातम्या यायला लागल्या. बरं, माझ्या घरचे खूप साधी माणसं आहेत. माझ्या फॅमिलीतली सगळेच जण असे फार साधे सभ्य आणि असे फार म्हणजे त्यांना ग्लॅमरशी काही घेणं देणं नाही. खूप साधं आयुष्य जगणार आहेत सगळे. सो त्यांना जेव्हा बातम्या कळल्या तेव्हा मला फोन यायला लागले. आईचा मला फोन की अरे हे काय. म्हटलं अरे तुम्हाला नाही सांगणार का. सो वाटेल ते घडत होतं. आणि मग त्यानंतर ब्रेकअपच्याही बातम्या लोक स्वतःहून अफवा सदृश बातम्या लोक स्वतःहून पसरवत होते. म्हणजे वाटेल ते लिहिलं जात होतं, वाटेल ते वाचायला मिळत होतं. त्यावेळेला मी ठरवलं होतं की या सगळ्यावरती काही कमेंट नाही करायची. कारण आय डिडंट वॉन्ट टू डिसरिस्पेक्ट एनी इंडिव्हिज्युअल. मला अक्षयाचा पण अनादर करायचा नव्हता
ना इतर कुठल्याही नावांचा जी नावं इन्व्हॉल्ड होती. सो मला आय डिडंट वॉन्ट टू डिसरिस्पेक्ट एनी ऑफ देम. आणि त्यामुळे मी खूप शांत राहिलो त्यावेळेला. आणि मी शांत राहिलो ह्याचं एक वेगळं इंटरप्रिटेशन झालं. मग मी काही पोस्ट केलं, म्हणजे मला एखादी आवडलेली कोट जरी पोस्ट केली, की एखादा विचार आवडला, एखाद्या पुस्तकातलं कुठलं तरी एखादं कॉलम, असं मी काही पोस्ट केलं तरी लोक त्याचा रेफरन्स ह्या रिलेशनशिपशी जोडायचे, जे मला नंतर असं त्रासदायक व्हायला लागलं. म्हटलं अरे मी काही बोललो तरी हे त्याचं कोरिलेशन जोडलं जातं, जे खूप चुकीचं आहे. आणि त्या रिलेशनशिप नंतर काय बदललं तर मला वाटतं की तो ॲक्सेप्टन्स मला पुन्हा एकदा मिळाला, की ओके आपल्या आयुष्यात काही जणांचा सहवास, साथ ही एका पॉइंटपर्यंतच असू शकते, आपण ती खेचू नाही शकत. तर ते बदललं. पण ही फिलॉसॉफी आपल्याला नंतर रिअलाइज होते, आपल्याला प्रेमात पडता येतं. फॉलिंग इन लव्ह इज इझी. माझा तर तो प्रॉब्लेमच होता ना, म्हणजे फॉलिंग आउट ऑफ लव्ह ची फेज तू कशी डील केलीस, की एखादा माणूस जे आपल्याला प्रचंड आवडतंय त्याला आता वी आर नो मोर फेवरेट, आपण त्यांच्या आयुष्यातले आता फेवरेट राहिलेले नाही आहोत, आणि समबडी एल्स इज टेकिंग दॅट प्लेस. इनफॅक्ट आपण असताना ते घडत असतं ना, जेव्हा ते ऍक्सेप्ट करणं जेव्हा अवघड असतं. सो ती फेज मी कशी ऍक्सेप्ट केली तर मी नव्हतो ऍक्सेप्ट करू शकत, टू बी व्हेरी फ्रँक. मेंटल हेल्थ खूप डिस्टर्ब होती. काय करतो सुयश अशा वेळेला? त्यावेळेला तर मी खूप वेडे चाळे केले, खूप वेडे प्रकार केले. म्हणजे जसं मी कुठेतरी गायब होऊन जायचो त्या फेजमध्ये मी फोन्स बंद करायचो, किंवा मी कोणाला माझ्या अगदी जवळचे जे लोक आहेत त्यांनाच सांगायचो की मी अमुक एक ठिकाणी निघून जाणार आहे पुढचे काही दिवस आणि मी तिथेच असणार आहे, सो मला कॉन्टॅक्ट करू नका. काम करणं कमी केलं होतं मी त्यावेळेला, फार काम करत नव्हतो, कारण काम करताच येत नव्हतं मला त्यावेळेला. आय कुडंट परफॉर्म. आणि वेन यू हॅव टू डील विथ युअर ओन इमोशन्स ऑन डेली बेसिस, त्यावेळेला तुम्ही इतर कुठल्या जे पात्र तुम्ही साकारत असता त्याच्या इमोशन्स बरोबर नाही डील करू शकत. मग युअर चीटिंग विथ दॅट कॅरेक्टर, आणि ते मला कुठेही होऊ द्यायचं नव्हतं, कारण ते व्हायला लागलंय हे मला जेव्हा जाणवलं तेव्हा मी कुठेतरी थोडा त्याच्यातनं बाहेर यायचा प्रयत्न केला, थांबलो, जरा वेळ घेतला, स्वतःला वेळ दिला. मी खूप फिरलो त्या काळात, आजूबाजूला बऱ्याच सोलो ट्रिप्स केल्या, वेगवेगळ्या लोकांशी बोललो, इंडस्ट्री व्यतिरिक्त अनेक लोकांशी कनेक्ट झालो. सो त्या काळात माणूस म्हणून स्वतःला डेव्हलप करायचा जास्त प्रयत्न केला. त्या काळात वाचन भरपूर वाढलं. ते इट हेल्प मी, ऑल ऑफ दॅट हेल्प मी. आय डोंट रिग्रेट एनी ऑफ इट. आणि मग त्यानंतर जेव्हा आयुषीच्या तू प्रेमात पडलास तेव्हा मग दिल संभल जा जरा फिर मोहब्बत करने चला है तू, असं काही गाणं बॅकग्राऊंडला वाजलं का? पुन्हा प्रेमात पडायचं धाडस कसं काय केलंस? धाडस मला असं वाटतं प्रेमात पडायला मी तरी कधीच घाबरत नाही. प्रेमात पडायला, प्रेम करायला आणि ते दाखवायला आणि ते सांगायला. मला वाटतं आपल्याकडे सोसायटीमुळे आपल्या आजूबाजूच्या ठरवल्या गेलेल्या काही नॉर्म्समुळे आपण रिलेशनशिप आणि प्रेमाकडे फार एकांगी पद्धतीने, फार एकाच नजरेतनं बघतो. सो मला वाटतंय तुम्ही अनेक जणांच्या प्रेमात पडू शकता. नॉट नेसेसरीली इट हॅज टू बी अ फिजिकल रिलेशनशिप ऑर यु नो हजबंड वाईफ रिलेशनशिप अशीच असायला हवी असं काही नाही. प्रेम करणं हा काही गुन्हा नाही आहे. आणि तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या काही सवयींमुळे त्या व्यक्तीवर जेन्युइनली प्रेम करत असाल तर ते सांगणं पण काही गुन्हा नाही आहे. पण आपल्याकडे अरे यार माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं सांगायला गेलं की समोरच्या व्यक्तीला वेगळ्याच पॉईंट ऑफ व्ह्यूनी वाटतं ते, आणि मग सगळं गणतं. आयुषी आयुष्यात आली त्यानंतर काय बदललं? आयुषी बाबतीत इट वॉज लव्ह ॲट फर्स्ट साईट. कारण मी श्रावण क्वीन चा मला वाटतंय महाराष्ट्राची श्रावण क्वीन, म्हणजे मुंबईची ती श्रावण क्वीन होती त्या वर्षी, महाराष्ट्राची श्रावण क्वीनची फिनाले होती. आणि मी गेलो आणि ती परफॉर्म करत होती आणि मी सोनाली ताई होती, सोनाली खरे तिकडे पॅनल मध्ये त्या, आणि मी तिला म्हटलं ये विनर आहे. तर ती म्हटली की काय? म्हटलं ये विनर आहे. तर मी असं बोललो आणि जेव्हा रिझल्ट झाले तेव्हा खरंच ती विनर होती. आणि मी म्हटलं बघ बोललो तर मी वगैरे, असं एक माझा माझा माज होता. राजा को रानी मिल गई. पण आयुषी गेव मी टफ टाइम.
टू म्हणजे तिला अजिबात माहित नव्हतं मी कोण आहे. ती अजिबात मराठी इंडस्ट्रीच्या जवळपासही नव्हती. ती खूप हिंदीत काम करायची, ती डान्स शोज बरेच करायची, ती खूप ट्रॅव्हल करायची. सो ती इथे नसायचीच बेसिकली. सो तिला अजिबात माहित नव्हतं कोण सुयश टिळक, काय, का मला येऊन भेटला, का कॉंग्रॅच्युलेट केलं वगैरे, अशी होती ती. आणि त्यानंतर ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष आम्ही मी बोलायचा प्रयत्न करत होतो तिच्याशी. पण तिच्याकडनं काही असं फार बोलणं व्हायचं नाही. पण नंतर मला वाटतं आम्ही रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर तिने मला ही गोष्ट सांगितली. ती म्हटली की बिकॉज ऑफ युअर कन्सिस्टन्सी आय थॉट लेट्स मीट दिस गाय, बिकॉज यू वर कन्सिस्टंट फॉर ऑलमोस्ट an year and a half. तू कंटिन्युअसली बोलायचा प्रयत्न करायचा, मला सांगायचा प्रयत्न करायचा. दॅट्स वाय आय थॉट की लेट्स मीट हिम. आणि देन इट क्लिक्ड. पण आता असं होतं ना की जे तू म्हटलीस की दिल संभल जा जरा वगैरे, आता आयुष्य अशा अनेक गोष्टी करते ज्या बघून किंवा तिच्याकडे रोज नुसतं बघून मला असं होतं की यार जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. आय वुडंट हॅव बीन एबल टू हॅव दिस ही रिलेशनशिप, ही पार्टनरशिप, ही कंपॅनियनशिप मी इमॅजिन नव्हती केली जी आयुष्य बरोबर सुरू आहे. आणि दॅट रिलेशनशिप इज व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखत नसता आणि तरी सुद्धा त्यांच्या प्रेमात पडता आणि मग तुम्ही त्यांचे वेगवेगळे गुण, त्यांचे एक हिडन गुण त्यांच्यातले किंवा त्यांच्यातल्या खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला इम्प्रेस करतात डेली बेसिसवर, तेव्हा यू रिअलाइज की अरे हे इट्स बेटर दॅट आधीचं जे काही होतं ते झालं नाही आणि आता हे झालं. बट अगेन विथ नो डिसरिस्पेक्ट टू एनीवन, आय फील इट्स बाउंड टू हॅपन. ते तुमच्या नशिबात लिहिलेलं असतं, ती लोक येतात तुमच्या. क्या बात आहे. आयुष्याबद्दल बोलतानाच तुझा चेहरा जो ऑल स्माइलिंग, ऑल ब्राईट, की तिच्यानंतर सगळं चांगलंच घडलंय आणि सगळं लाईफ एका चांगल्या वेनी बदललंय, हे नक्कीच. मी आय हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट अबाउट सम पीपल एंटरिंग माय लाईफ इन अ व्हेरी difficult time. When Ayushi entered, she realized what mental health issues I'm dealing with. आणि she never judged me for that. म्हणजे माझ्या अनेक जवळच्या मित्रांनी मला त्याबद्दल खूप जज केलंय, तर ते तिने नाही केलं, विच हेल्प मी ओपन अप टू हर इवन इन अ बेटर वे. त्यानंतर सगळं बदलल्याचा एक मेजर किस्सा तुला सांगतो. मी कॉलेज नंतर फोटोग्राफी करायचं ठरवलं होतं आणि मी पुण्यात एक स्टुडिओ ओपन केला होता स्वतःचा. म्हणजे अगदी दुकान थाटणं म्हणतात. येस, लक्ष्मी रोडला स्टुडिओ होता माझा. अजूनही ती जागा आहे आमची. तर लक्ष्मी रोडला स्टुडिओ मी ओपन केला. मी सगळ्या इक्विपमेंट्स घेतल्या, बाबांना कन्व्हिन्स केलं की मला हे करायचं, कारण याच्यातनं एक अर्थार्जन होईल, पैसे कमवत राहू शकतो मी. आणि साईड बाय साईड इंटर कॉलेजात नाटकं, स्पर्धा, हे सगळं चालू होतं. सो मी स्टुडिओ सुरू केला. मी लाईट्स विकत घेतल्या, कॅमेरा, लेन्सेस, सगळी इन्व्हेस्टमेंट केली आणि मी ऑर्डर्स घ्यायला लागलो. सो ऑर्डर्स घेताना मी लग्नाच्या ऑर्डर्स घ्यायचो. त्यानंतर बारशाची एक ऑर्डर केली होती. एक डान्स शोच्या बऱ्याच ऑर्डर्स घ्यायचो, कारण माझी आई भरतनाट्यम शिकवते. ती उत्तम गुरु आहे भरतनाट्यमची आणि गेली अनेक वर्ष माझ्या समोर ते सगळं चालू आहे. ती संस्था माझ्या समोर मी बघतोय. तर आईचे जे स्टेज शोज व्हायचे त्याला कशा प्रकारची फोटोग्राफी लागते हे मी लहानपणापासून बघत मोठा झालो होतो. सो मला जनरल एक आयडिया होती की ओके, स्टेज शोला फ्लॅशलाईट न वापरता सुद्धा फोटोग्राफी करता येऊ शकते, फक्त यू नीड लॉट ऑफ पेशन्स फॉर दॅट. सो त्यावेळेला मी ह्या सगळ्या ऑर्डर्स घ्यायला लागलो. आणि मी तेव्हा किती 16-17 वर्षाचा होतो. मला फार लोक आपल्याबद्दल काय विचार करतायत, लोक आपल्याला कशा पद्धतीने बघतायत ह्याचा खूप फरक पडायचा त्या वयात. तेव्हा लोक काय म्हणतील ना, आपण खूप इन्फ्लुएन्स. आणि आय थिंक ते तुम्ही ज्या सर्कलमध्ये वावरतात त्या सर्कलमधली लोक काय म्हणतात हे जास्त मॅटर करतं तुम्हाला. म्हणजे आजूबाजूला काही जण कौतुकाने पण बोलत असतील किंवा बघत असतील तुमच्याकडे, पण तुम्ही ज्या सर्कलमध्ये रोज उठबस करता ती लोक तुमच्याबद्दल काय विचार करता ह्याचा आपल्याला खूप फरक पडतो. तो खरं तर पडू दिला नाही पाहिजे हे मला खूप उशिरा कळलं, पण तो फरक पडतो. आणि मी जेव्हा हे स्टुडिओ सुरू केला
तर इंटरेस्टिंग किस्सा, विनोदोत्तम नावाची स्पर्धा असते पुण्यात. ज्या स्पर्धेला मी माझ्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षात करंडक जिंकलो होतो. मी बसवलेलं नाटक होतं. तर मी बेस्ट डिरेक्टर आणि बेस्ट नाटक आणि अजून एक 4-5 अवॉर्ड्स आम्हाला मिळाले होते. सो तेच विनोदोत्तमचे जे फाउंडर आहेत ज्यांनी सुरू केलं, हेमंत नगरकर, त्यांनी जेव्हा मी स्टुडिओ सुरू केला फोटोग्राफीचा, त्यांनी मला ऑर्डर दिली प्राइस डिस्ट्रीब्युशनचीच. आणि मला असं झालं की अच्छा, मी त्याच प्राइस डिस्ट्रीब्युशनचे आता फोटोज काढायचे जिथे मी 1.5-2 वर्षापूर्वी करंडक घेतला. आणि मी ते केलं. मी कुठली लाज न ठेवता हो, मी ती ऑर्डर घेतली. मी त्यांची ती ऑर्डर कम्प्लीट केली. मी त्या सर्व मुलांचे फोटोज काढत होतो जे त्या वर्षी बक्षीस घेत होते. पण ते करत असताना ना कुठेतरी चर्चा कानावर पडली. काही जण मला जज करतायत हे लक्षात आलं आणि त्यानंतर सगळं बदललं. आय हॅड टू स्टॉप इट. मला असं झालं की यार, मी फोटोग्राफी करतोय हे चुकीच्या पद्धतीने लोक बघतायत आणि मी ते एक्सप्लेन नव्हतं करू शकत कोणाला, कारण मला आवड होती, आहे, अजूनही आहे. आणि मला वाटलं होतं त्या पद्धतीने ते जात नव्हतं लोकांपर्यंत. सो समाव मी तेव्हा थांबवलं स्वतःला. मी म्हटलं की आता थांबूया, हे स्टुडिओ प्रकरण बंद करूया. नाहीतर आज सुयश टिळक आम्हाला फोटोग्राफर म्हणून कदाचित दिसला असता. सो त्यावेळेला ही लोक जर माझ्याबद्दल वाईट बोलली नसती तर मी फोटोग्राफी कंटिन्यू केली असती. पण ऍक्च्युली इट हेल्प मी. आय लुक ॲट इट व्हेरी पॉझिटिव्हली. कारण मी जर ते थांबवलं नसतं तर मी अभिनयाला जास्त वेळ देऊ शकलो नसतो. कारण मग मी त्याच्यात खूप जास्त व्यस्त झालोच असतो. आणि फॉर्च्युनेटली मी चांगले फोटो काढायचो, म्हणजे वाईट फोटोग्राफर नव्हतो मी. सो मला माहित होतं की बरं झालं असतं माझं जे काही झालं असतं ते. ओव्हरऑल तुझ्या या स्टोरीवरनं मला कळलं की तू किती धडपड केलेली आहेस फिगर आउट करायला की अरे बापरे हे करायचंय, तर यामध्ये आपल्याला थोडं स्थिरस्थावर होईपर्यंतचा सगळा प्रवास कठीण होता. नाटक करणारा मुलगा सिरियल करायला लागला, सिनेमे करायला लागला. आजूबाजूचं जग कसं बदलत गेलं यानंतर सगळी बाकीची कारेदुरावाच्या आधी इट वॉज टफ. म्हणजे मी कारेदुरावाच्या आधी खरं तर 4-5 मालिका केल्यात. मी सुरुवात केली अमरप्रेमपासनं, ज्यात मी एक छोटं कॅरेक्टर करत होतो. त्यानंतर बंदरेशमाचे, भैरोबा, पुढचं पाऊल, कॅम्पस टाइमपास. सो मी एक 4-5 शोज आधी केले होते, पण कोणी ओळखायचं नाही फार किंवा कोणाला फार त्याचा फरक पडायचा नाही. पुढचं पाऊल वॉज डुईंग व्हेरी वेल. सो पुढचं पाऊलमुळे लोक ओळखायचे, बंदरेशमाचेमुळे लोक ओळखायचे. पण इंडस्ट्रीतल्या लोकांमध्ये असं फार काही दखल घेतली जात नव्हती आणि त्यामुळे काही काही वेळेला खूप डिसरिस्पेक्टफुल वागणूक मिळायची. जसं मी एका फिल्मचं शूट करत होतो आणि त्या फिल्मच्या सेटवर एका लोकेशनला वॉशरूम्सचा इश्यू होता. म्हणजे वॉशरूमला जायला खूप लांब जावं लागायचं, कारण आमचं लोकेशन जिकडे होतं तिथपासून वॉशरूम्स वगैरे खूप लांब होत्या. आणि जिथे व्हॅनिटीज होत्या तिथे गर्दी खूप होती, म्हणजे पार्किंग खूप जण होते त्या सिनेमात. सो गर्दी खूप होती, व्हॅनिटीज सगळ्यांनाच व्हॅनिटीज नव्हत्या तिथे. सो मी निर्मात्यांना रिक्वेस्ट केली, कारण आम्ही कंटिन्युअस बाहेरच असायचो. सो आम्ही लिटरली बाहेर बसून असायचो त्या लोकेशनवरती खुर्ची टाकून. आणि दिवसभर बाहेर बसून एका पॉइंटला कंटाळा यायचा. पडायला जागा नाहीये, आराम करायला जागा नाही, वॉशरूमला जायला फार लांब जावं लागायचं, असं सगळा स्ट्रगल होता. तर मी निर्मात्यांना विनंती केली की बाबा प्लीज आमच्यासाठी एक व्हॅनिटी, शेअरिंग मध्ये का होईना पण एक व्हॅनिटी आमच्यासाठी ठेवा. सो त्यावेळेला त्यांना ते आवडलं नाही मी डिमांड करणं. त्यांना असं झालं आणि त्यांनी मला खूप वाईट भाषेत असं ऐकवलं की यू हॅव टू अर्न युअर व्हॅनिटी. आणि ते मला खूप लागलं, कारण त्या फिल्ममध्ये काम करणारे माझे मित्रही होते. त्यांनाही जेव्हा हे कळलं त्या बाबतीत, तेव्हा त्यांनी काहीच त्याबद्दल काही केलं नाही किंवा कोणी मला म्हटलं नाही की अरे इकडे ये. सो मला ते तेव्हा लागलं खूप. आणि वेन आय रिअलाइज दॅट आय हॅव टू अर्न माय व्हॅनिटी, आय रिअलाइज ओके म्हणजे मी आत्तापर्यंत जे काम करतोय ते कमी पडतंय. आय हॅव टू वर्क मोर, आय हॅव टू keep working more so nobody can say this to me ever again. आणि फॉर्च्युनेटली त्यानंतर कारेदुरावा झालं. कारेदुरावा त्यानंतर सगळं बदललं. म्हणजे कारेदुरावा झालं आणि त्याच निर्मात्यांचा मला पुढच्या तारखांसाठी वगैरे फोन यायचा की बाबा ह्या तारखा तुझ्या लागणार, मिळतील का प्रमोशनसाठी. आणि सो इन अ गुड वे. मला त्यांच्याबद्दल काही
वाईट भावना नाहीये मला, पण मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा आयुष्यात स्ट्रगलिंग फेजमध्ये असता किंवा तुम्हाला लोक ओळखत नसतात, तेव्हा होणार एक वेगळं क्रिटिसिझम असतं, कारण लोकांना माहिती नसतं तुम्ही काय करू शकता. बरेचदा तुम्हाला जे ऍक्च्युली तुम्ही करू शकता, आणि ऍक्टर्स बाबतीत तर हे बरेचदा होतं ना की ऍक्टर्सना काही गोष्टी दिल्या जातात त्याच त्यांना परफॉर्म करतात, पण ते ऍक्च्युली अजून 10-20 गोष्टी वेगळ्या करू शकतात, ट्रायआउट करू शकतात. पण समहा आपल्याकडे टाईपकास्ट करणारी लोक पण खूप आहेत की अमुक एक रोल असेल तर हाच, किंवा मग अमुक एका पठडीतलं काम करायचं असेल तर मग हेच 4-5 चेहरे, असं एक ठरवून टाकलंय लोकांनी. सो मला कळत नाही ते कसं ब्रेक करायचं. पण जेव्हा तुम्ही या स्ट्रगलिंग फेजमध्ये असता तेव्हा तुमच्यावर अविश्वास दाखवणारे अनेक लोक असतात, पण तुम्ही जर चांगलं काम करत राहिलात आणि तुमचं काम एका पॉईंट नंतर लोकांपर्यंत पोहोचायला लागलं की मग सगळं बदलतं. तो अनुभव मला कार्यदुरावाने दिला, आणि इन अ व्हेरी गुड वे. म्हणजे कार्यदुरावा मेड शुअर की लोकांना कळले की हा एक अभिनेता आहे आणि हा बरं काम करू शकतो. आणि तिथून पुढे मला कोणी असं आजपर्यंत नाही बोललंय की यू हॅव टू अर्न युअर व्हॅनिटी. आपल्या आयुष्यात अनेक माणसं स्पेशल ठरतात, पण त्या बरोबरीनं काही जागाही स्पेशल असतात. काही वस्तूंमध्ये आपला जीव अडकलेला असतो ज्या हरवतात. तर एखादी प्रेमाची चिठ्ठी तुला द्यायची झाली तर तुझ्या आयुष्यात सध्या नसलेल्या अशा कुठल्या व्यक्तींना, जागांना किंवा वस्तूंना तुला काही सांगायचं आहे का? ही प्रेमाची चिठ्ठी द्यायची आहे का? मी प्रेमाची चिठ्ठी माझ्या आयुष्यात जे म्हणजे निघून नाही गेली आहेत ती लोक, पण ती लोक माझ्यासाठी खूप महत्वाची आहेत. जसं माझे रिक्षावाले काका, माझ्या शाळेत घंटा वाजवणारे शिपाई काका, आम्हाला शाळेमध्ये इक्विपमेंट्स, मी सायन्सचा स्टुडंट आहे, सो सायन्सच्या लॅबमध्ये जे इक्विपमेंट्स प्रोव्हाइड करायचे किंवा आम्हाला एक्सपेरिमेंट्स करताना जे मदत करायचे ते सगळे काका, मामा. त्यानंतर अंकुश मामा जे माझे फर्ग्युसन महाविद्यालयातले आम्हाला थिएटरची जागा किंवा आम्ही प्रॅक्टिस जिथे करायचो ती ओपन करून द्यायचे त्यांना. ह्या सगळ्यांना मला हे सगळेजण मी विसरू नाही शकत आयुष्यात माझ्या, कारण हे सगळेजण हॅव मेड मी व्हॉट आय एम टुडे. कारण आईवडिलांकडनं आलेले संस्कार, आईवडिलांकडनं आलेली शिकवण ही आपल्याबरोबर लाईफ लॉंग राहते. पण शाळेत मी ॲज आय सेड की 3 वेगवेगळ्या शाळा होत्या, सो तिन्ही वेगवेगळ्या शाळांचं वेगवेगळं कल्चर. तिथे हे सगळे जे नॉन टीचिंग स्टाफ होते त्यांनी एक वेगळं जग दाखवलंय मला, आणि ते मी विसरू नाही शकत. ते जग मला कुठल्याही शिक्षकांनी नाही दाखवलं, किंवा ते जग मला कुठल्याही पेरेंट्सनी किंवा नातेवाईकांनी नाही दाखवलं. ते जग ह्या लोकांनी दाखवलंय. मुंबईत आल्यानंतर रिक्षावाल्यांनी मला मुंबई शिकवली. म्हणजे मला मुंबईतले रोड्स हे रिक्षावाल्यांमुळे पाठ झाले. आज मी कॉन्फिडेंटली हे सांगू शकतो की आज मला कुठल्याही मुंबईकरापेक्षा जास्त रोड्स आणि शॉर्टकट्स माहिती आहेत, कारण मी त्यावेळेला रिक्षातनं खूप फिरायचो. ऐन वेळेला कुठे जर का वेळेत पोहोचायचं असेल तर कुठला शॉर्टकट घेतला पाहिजे हे सगळं त्या रिक्षावाल्यांकडे. सो मला वाटतं ही जी लोक आहेत जी कधीच फोरफ्रंटवर येऊन काम करत नाहीत, सतत दुसऱ्याला पुश करत असतात की बाबा तुझं चांगलं व्हावं म्हणून आम्ही मदत करतो, ह्या सगळ्यांना ती प्रेमाची चिठ्ठी की तुम्ही सगळे होतात आहात म्हणून माझ्यासारखी अनेक लोक, अनेक मुलं धडपड करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि एक स्वप्न बघतात, ते अचीव्ह करायची धडपड करू शकतात आणि ते अचीव्ह करू शकतात. या सगळ्यातून तू एक किती चांगला माणूस आहेस हे आज आम्हा सगळ्यांना समजलंय. इतकी गोड प्रेमाची चिठ्ठी या आधी शोवरती झाली नव्हती. सुयश, तू आता जी इन्फॉर्मेशन दिली आहेस, तू एक स्वतःचं वेगळं हे चालू करू शकतोस की कुठले मुंबईतले रिक्षावाले नक्की कुठून कुठे घेऊन जातील आणि नाही म्हणणार. आता अवघड झालंय, पण आता सगळेच रिक्षावाले फार टँट्रम फारच नाही म्हणतात डायरेक्ट. नाही, पण ग्रेट आणि खूप मजा आली. मला असं वाटतंय पहिल्यांदा लोक शोवरती म्हणजे तू आतापर्यंत खूप मुलाखती दिल्यास, पण सुयशला इतकं ओपनली एवढी बडबड करताना थ्रू आउट की मी आज कमी बोलली आणि तू बोललायस सगळं मनातलं. बिकॉज आय थिंक तुझा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्यानंतर सगळं बदललंचे किस्से मला वाटतं आपल्या आयुष्यात खूप जणांच्या आयुष्यात वेगवेगळ्या रूपाने अनेक घडत असतात. सो मला वाटतं त्यामुळे मी बोललो. जसं मी मगाशी म्हटलं हर्षदाताईचा इन्सिडन्स की मी पुण्यातनं येत होतो, माझं शूट होतं, दुसऱ्या दिवशी शूट होतं, पण मी ज्या दिवशी येत होतो तेव्हा माझा खूप मोठा अपघात झाला होता एक्सप्रेस हायवेवर आणि मी पुढचं बॉलचं शूट करायचो.
सो त्यावेळेला मी नवीन ॲक्टर होतो. पुढचं पाऊलमधलं एक कॅरेक्टर करणारा एक ॲक्टर होतो साधा. मृणाल देशपांडे आणि लाला देशमुख माझ्या आईवडिलांचं काम करायचं त्याच्यात. सो मला माहीत नव्हतं किती अटॅचमेंट होईल, पण बिकॉज मी त्या अपघातात अडकलो आणि मी खूप नशिबाने वाचलो होतो. त्या अपघातानंतर अचानक आयरिस प्रोडक्शन्स, हर्षदा खानविलकर, मृणाल देशपांडे ह्यात आणि अजून काही नावं जी माझ्यासाठी इतकी जवळची झाली, कारण त्यांनी पुढचा 1.5-2 महिना जेव्हा मी शूट करत नव्हतो तेव्हा ही काळजी घेतली की मला कधीही असं वाटणार नाही मी शूट करत नाही, कारण मी बेडरिडन होतो. रिकव्हरीला 1-1.5 महिना जाणार होता, माझा उजवा डोळा गेला होता. सो त्या सगळ्या फेजमध्ये ह्या लोकांनी मला खूप सपोर्ट केलं. आणि एक अभिनेता म्हणून जेव्हा तुम्ही अगदी नवीन असता कुठल्याही क्षेत्रात, त्यावेळेला तुमचं ती इनिशियल फेज खूप इम्पॉर्टंट असते. तर त्याच वेळेला हे झालं होतं. मला वाटलं होतं की माझा चेहरा परत कधीच बरा दिसणार नाही, कारण अपघात झाल्यामुळे जे काही डाग निघाले होते, इंजुरीज होत्या, मला ती भीती होती. पण हे सतत सगळेजण मला कॉन्फिडन्स द्यायचे, बूस्ट करायचे, रोज फोन करून माझ्यावरती चेक ठेवायचे. तर त्यानंतर ह्या 2 ज्या माझ्या इंडस्ट्रीतल्या दत्तक आया झाल्यात त्या तशाच आहेत. त्यानंतर आम्ही परत कधी काम नाही केलं. म्हणजे पुढचं पाऊल नंतर परत आम्ही एकत्र असं काम नाही केलं. पण दोज रिलेशनशिप, मी जसं म्हटलं की ही काही नाती तुमच्याबरोबर राहतात आणि ती राहिली पाहिजेत. या सगळ्या माणसांमुळे आणि मंडळीमुळे तू आयुष्यातलं पुढचं पाऊल इतकं कमालीनं घेतोय. डेफिनेटली आय ओ अ लॉट टू ऑल द पीपल दॅट आय हॅव इन. त्यांच्यामुळे मी बरेचदा चुकतो, पण त्या चुका केल्यानंतर ओरडणारी जी हक्काची व्यक्ती असते ती आज काही लोकांपैकी एक असते. क्या बात है. खूप मजा आली आहे. सुयश, आज तू आलास त्यासाठी ही आमच्याकडून फुल ना फुलाची पाकळी. सुफ्लेत हा एक खूप अमेझिंग ब्रँड आहे. सुफ्लेत कडून हे मस्त गिफ्ट तुझ्यासाठी. थँक्यू टू यू आणि सुफ्ले आणि प्लॅनेट मराठी. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. आणि अजून अशाच गप्पा मारत राहायला आवडेल. क्या बात आहे. भूतकाळ असतो भूतासारखा, विक्रम वेताळ मधल्या वेताळासारखा, सहजासहजी काही पाठ सोडत नाही. पण आपल्याला पुढे चालत राहावं लागतं, येणाऱ्या क्षणांना हाय हॅलो म्हणावं लागतं, तरच भूतकाळ इतिहास जमा होऊ शकतो आणि नवा वर्तमान आपण निर्माण करू शकतो. आज याच नोटवरती तुम्हाला म्हणतीये बाय. प्लॅनेट मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या आयुष्यात त्यानंतर सगळं बदललं तर या अशा घटना कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. स्टे ट्यून टू प्लॅनेट मराठी.